नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतले विद्यार्थी मित्रांनो। हे सर्व प्रश्न सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। पहिला पहा, यवतमाळ हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील यवतमाळ। बघा, हा जिल्हा अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कटक मंडळे आहेत? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण कटक मंडळे खालीलपैकी किती आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण 7 या ठिकाणी कटक मंडळे आहेत। प्रश्न क्रमांक 3 बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारले विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, दरकेसा टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यामधल्या टेकड्या आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। दरकेसा बघा टेकड्या विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामधल्या त्या टेकड्या आहेत। प्रश्न क्रमांक 5 बघा, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, भातसा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प ठाणे या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, रायगड जिल्ह्यामध्ये विचारले कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील श्रीवर्धन या ठिकाणी पहा विद्यार्थी मित्रांनो, रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे। प्रश्न क्रमांक 7 पहा, भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला पर्यटन जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, तर सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र भारतामधल्या ठिकाणी पहिला पर्यटन तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, मासुंदा हा तलाव खालीलपैकी कोणत्या शहरामधला तो तलाव आहे? मासुंदा हा तलाव कोणत्या शहरामधला तो तलाव आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील मासुंदा। बघा, हा तलाव ठाणे या जिल्ह्यामधला तो तलाव आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आपल्याला सांगायची आहे। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 राहील इटानगर पहा अरुणाचल प्रदेश या राज्याची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, झोजिला ही खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। झोजिला ही खिंड कोणत्या राज्यामधली खिंड आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 1 राहील झोजिला। बघा, ही खिंड सिक्कीम या राज्यामधली खिंड आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा, परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, J.K. रोलिंग हॅरी पॉटर या कादंबरीचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोयनाच प्रकल्पाचा भाग असलेला पोफळी बघा हा जलविद्युत निर्मिती केंद्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पोफळी बघा हा जलविद्युत निर्मिती केंद्र विद्यार्थी मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो? पोफळी। तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील पोफळी हा जलविद्युत निर्मिती केंद्र रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शांतता कोर्ट चालू आहे या नावाचं नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? शांतता कोर्ट चालू आहे या नावाचं नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील विजय तेंडुलकर यांनी बघा हे लिहिलेलं नाटक आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, सजीवांच्या वर्गीकरण शास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे विद्यार्थी मित्रांनो कार्ल लिनियस। बघा या शास्त्रज्ञाला सजीवांच्या वर्गीकरण शास्त्राचे जनक या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा तितिक्षा या ठिकाणी योग्य शब्द समूहाबद्दल योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। बघा या ठिकाणी शब्द आहे तितिक्षा, योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे। मागील परीक्षामध्ये बघा प्रश्न विचारण्यात आला होता, तर तितिक्षा म्हणजे या ठिकाणी हाल अपेष्टा सहन करण्याचा जो काही गुण असतो त्यांना तितिक्षा या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुढीलपैकी या ठिकाणी आपल्याला भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द नाही। बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत, भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 बघा सहोदर। बघा विद्यार्थी मित्रांनो हा शब्द भुंगा या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द नाही। मिलिंद, अली, मधुप बघा हे 3 शब्द भुंगा या ठिकाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। बघा प्रश्न क्रमांक 7 शिक्षणाचा मूलभूत अधिकार बघा खालीलपैकी कोणत्या एका कलमा अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे? शिक्षणाचा मूलभूत अधिकार बघा यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, तर कलम 21 मध्ये या ठिकाणी शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा भारतीय राज्यघटनेमध्ये देण्यात आलेला अधिकार आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील नागपूर। बघा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी पहिला तो डिजिटल जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होत असते? जगामध्ये सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन कोणत्या देशामध्ये होत असते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील चीन या देशामध्ये पहा जगामध्ये या ठिकाणी सर्वात जास्त सोन्याचं उत्पादन हे होत असते। प्रश्न क्रमांक 10 बघा मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? मराठी भाषा गौरव दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो मराठी भाषा गौरव दिन पहा 27 फेब्रुवारी या दिवशी पहा मराठी भाषा गौरव दिन असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इंग्लंडमध्ये विचारले इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केली? इंग्लंडमध्ये पहा इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? खिलाफत चळवळीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधीजी बघा हे खिलाफत चळवळीचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 जानेवारी सन 1848 पहा पुण्याच्या बघा भिडेच्या वाड्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? 1 जानेवारी सन 1848 पहा मुलींसाठी पहिली शाळा खालीलपैकी कोणी सुरू केली होती? महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहा मुलींची पहिली शाळा त्यांनी सुरू केली होती। प्रश्न क्रमांक 14 पहा या ठिकाणी आपल्याला संधी ओळखायची आहे। बघा शब्द बघा कवीश्वर अशा प्रकारच्या या ठिकाणी बघा एक शब्द आहे कवीश्वर, योग्य या ठिकाणी संधी आपल्याला सांगायची कवीश्वर। तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य संधी राहील। प्रश्न क्रमांक 15 बघा इंटरपोलचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? इंटरपोलचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लिओन्स या शहरामध्ये विद्यार्थी मित्रांनो जे बघा फ्रान्स या देशामध्ये आहे लिओन्स या शहरामध्ये इंटरपोलचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताने एकाच वेळी 104 उपग्रह प्रक्षेपित करून खालीलपैकी कोणत्या देशाचा विक्रम हा मोडला होता? बघा भारताने एकाच वेळी बघा 104 उपग्रह प्रक्षेपित करून या ठिकाणी रशिया या ठिकाणी या देशाचा विक्रम हा मोडला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पहिले महायुद्ध खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू झाले होते? पहिले महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले होते? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील इसवी सन 1914 मध्ये बघा पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा माझा घोडा फारच सुंदर आहे या वाक्यामध्ये या ठिकाणी आपल्याला सार्वनामिक विशेषण ओळखायचं आहे। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो सार्वनामिक विशेषण आपल्याला ओळखायचं आहे। तर माझा या ठिकाणी पहा सार्वनामिक विशेषण असलेला पर्याय राहील। प्रश्न क्रमांक जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झालेली आहे? जगाची विभागणी एकूण किती खंडामध्ये झालेली आहे? बघा एकूण 7 खंडामध्ये विद्यार्थी मित्रांनो जगाची विभागणी ही झालेली आहे।
प्रश्न क्रमांक 20 बघा, आझाद हिंद सेनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा, बऱ्याचदा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. आझाद हिंद सेना, तर रासबिहारी बोस यांनी विद्यार्थी मित्रांनो आझाद हिंद सेना यांची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचं बघा सामान्य रूप तेच राहते? मूल, सासरा, किलो आणि विटा. बघा, पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचं विद्यार्थी मित्रांनो सामान्य रूप तेच राहते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 किलो या ठिकाणी बघा सामान्य रूप या ठिकाणी तेच राहते. प्रश्न क्रमांक 22 बघा, ध्वनीचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? ध्वनीचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील निर्वातेतून पहा ध्वनीचं प्रसारण हे होत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मोडेम हे संगणकाचं पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? मोडेम बघा हे संगणकाचं कोणत्या प्रकारचं डिव्हाइस आहे? तर विद्यार्थी मित्रांनो मोडेम बघा हे संगणकाचं कम्युनिकेशन डिव्हाइस या प्रकारचं ते डिव्हाइस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंदमान या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये लोकसंख्येची घनता खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आढळते? बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील पश्चिम बंगाल या राज्यामध्ये पहा या ठिकाणी लोकसंख्येची घनता सर्वात जास्त आढळते. प्रश्न क्रमांक बघा, भारतामध्ये विचारले सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? तर विद्यार्थी मित्रांनो उलर बहा हे भारतामधलं सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग हा व्यापलेला आहे? पाण्याने विचारले पृथ्वीचा एकूण किती टक्के भाग या ठिकाणी व्यापलेला आहे? तर या ठिकाणी 71% भाग हा या ठिकाणी पाण्याने व्यापलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये विचारले घटनात्मकरित्या एकूण किती भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. भारतामध्ये विचारले घटनात्मकरित्या एकूण किती भाषांना या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो एकूण या ठिकाणी 22 भाषांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 बघा, गोव्यामध्ये विचारले पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा सण असतो? गोवा या राज्यामधला वैशिष्ट्यपूर्ण बघा या ठिकाणी उत्सव खालीलपैकी कोणता आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो गोवा या राज्यामधला वैशिष्ट्यपूर्ण उत्सव खालीलपैकी कोणता आहे? तर कार्निवल विद्यार्थी मित्रांनो हा गोवा या राज्यामधल्या या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सर्वात जास्त खाणीचा प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामध्ये? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त खाणीचा प्रदेश कोणत्या भागामध्ये आहे? तर विदर्भामध्ये विद्यार्थी मित्रांनो सर्वात जास्त खाणीचा प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खुदाई खिदमतगार बघा यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? खुदाई खिदमतगार बघा यांचे संस्थापक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील खान अब्दुल गफार खान हे खुदाई खिदमतगार यांचे संस्थापक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी भाषेमध्ये बघा वृत्तपत्राचे जनक खालीलपैकी कोणाला म्हणतात? मराठी भाषेमधील वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बाळशास्त्री जांभेकरांना पहा मराठी भाषेमधील पहा वृत्तपत्राचे जनक या ठिकाणी त्यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नेहरू रिपोर्टमध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये कोणत्या प्रकारची मागणी करण्यात आली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील वसाहतीचे स्वराज्य यांची पहा मागणी नेहरू रिपोर्टमध्ये करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक, अभिनव भारत या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणी केलेली आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पहा अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सन 1296 मध्ये श्री ज्ञानेश्वर महाराजांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती? सन ज्ञानेश्वर महाराजांनी पहा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समाधी घेतली होती? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील आळंदी या ठिकाणी पहा संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काळी सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? काळी सरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, काळी सरार हा प्रकल्प वागड नदीवरचा प्रकल्प या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी
कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? कोसबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर अनुताई वाघ यांनी बघा हा लिहिलेला ग्रंथ आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. आवृत्तीवाचक संख्या विशेषण 4, 14, चौपट, चौथा. बघा चौपट या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आवृत्तीवाचक संख्या विशेषण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 40 बघा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? कमळ. बघा विद्यार्थी मित्रांनो कमळच्या या ठिकाणी काय विचारले? नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे. बघा अंबुज म्हणजे कमळ, राजू म्हणजे कवळ. बघा या ठिकाणी सरोज म्हणजे कमळ, वायस म्हणजे कावळा असतो. तर वायस हा शब्द पहा, कमळ या ठिकाणी शब्द समान अर्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेंच राष्ट्रीय उद्यानाला खालीलपैकी कोणते नाव देण्यात आलेलं आहे? पेंच राष्ट्रीय उद्यानाला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. बघा हे पेंच या राष्ट्रीय उद्यानाला नाव देण्यात आलेलं आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1919 मध्ये विचारले सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? रयत शिक्षण संस्था. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राहील कर्मयूर भाऊराव पाटील यांनी पहा सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना त्यांनी केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामधून कोणती नदी वाहत नाही? बघा महाराष्ट्र राज्यामधून कोणती नदीही वाहत नाही? गोदावरी वाहते, कृष्णा वाहते, नर्मदा वाहते. बघा कावेरी नदी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामधून या ठिकाणी वाहत नाही. प्रश्न क्रमांक मुलांनो चांगला अभ्यास करा हे कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? मुलांनो चांगला अभ्यास करा. बघा अभ्यास करा आज्ञार्थी वाक्य या प्रकारचे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोणती नदी या ठिकाणी वर्धा नदीची या ठिकाणी उपनदी आहे? सिंदफणा, मन्याड, निरगुडा, गिरिजा. तर निरगुडा बघा नदी विद्यार्थी मित्रांनो वर्धा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा वसईचा तह खालीलपैकी कोणामध्ये झाला होता? वसईचा तह कोणामध्ये झाला होता? दुसरा बाजीराव पेशवा आणि इंग्रज यांच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो वसईचा तह हा झाला होता. प्रश्न क्रमांक आझाद हिंद फौज यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आझाद हिंद फौज यांची बघा स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर सुभाषचंद्र बोस यांनी पहा आझाद हिंद फौज त्यांनी बघा स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हिंदी या भाषेची बघा बोलीभाषा खालीलपैकी कोणती आहे? बघा मैथिली विद्यार्थी मित्रांनो हिंदी या ठिकाणी या भाषेची बोलीभाषा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी बघा लोक आयुक्त या संस्थेची स्थापना करण्यात आली होती? लोक आयुक्त. बघा विद्यार्थी मित्रांनो सन 1972 या वर्षी बघा महाराष्ट्र राज्यामधील लोक आयुक्त या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 51 बघा 9,000 रुपये रकमेवर 12% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज खालीलपैकी किती असेल? 9,000 रुपये रकमेवर 12% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ खालीलपैकी किती असेल? तर विद्यार्थी मित्रांनो जर कोणाला बघा या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.